आज नव्हतं शनिवार आणि इथे मी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर डोशांचं जे पीठ आहे ते आणलं होतं. तर मिस्टरांना आणि मला डोसेच खायचे होते, तर चला म्हटलं डोसेच बनवूया. आणि त्याच्यासोबत नारळ होता घरामध्ये खूप दिवसांचा, 4-5 दिवस झाले असतील. तर म्हटलं चला त्याचीसुद्धा चटणी बनवून घेऊया. त्यानिमित्ताने तो नारळ जो आहे तो पण संपून जाईल. तर इथे खोबऱ्याची आणि लाल चटणी जी असते डोशांसोबत ती मी दोन्ही प्रकारच्या बनवणार होते. तर इथे मी जे आहे ते खोबरं बारीक कट करून घेतलं, त्यानंतर पुदिना, हिरवी मिरची, थोडी अद्रकाचा तुकडा घेतला, त्याने चव छान येते. आणि अशा प्रकारे सर्व जे आहे बारीक करून घेतलं आणि त्याला जे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली फक्त तेलामध्ये. अशा प्रकारे आपली जी इझी चटणी आहे खोबऱ्याची तीसुद्धा तयार झालेली आहे. तर मग इकडे दुसरी जी चटणी आहे ती बनवायला घेतली. त्याच्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ घालून घेतली, त्यामध्ये कांदा टाकला, तो सुद्धा छान असा तळून घ्यायचा. इकडे एका साईडला डोसे बनवायचं चालू होतं मिस्टरांचं. त्याचनंतर त्यामध्ये टोमॅटो घातले, थोडासा नारळ घातला आणि 2-3 लाल मिरच्या घालून घेतल्या आणि त्याच्यामध्ये लाल पावडरची मिरची पावडर असते ती घालून घेतली आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतली. छान अशी ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि इकडे जे आहे ते डोशांचं सुद्धा काम चालू होतं सोबतच आणि मी फक्त चटणी बनवणार होते. तर मग ती चटणी आहे त्यालासुद्धा मी असं तडका देऊन घेतला. खायला खूप छान लागते ही चटणी, खोबऱ्याच्या चटणीपेक्षा ही चटणी जी आहे ती खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर इकडे जे डोसे आहेत ते सुद्धा मी खायला घेतलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे 2 चटण्या आणि आयता डोसा खाण्याची मज्जा जी आहे ती खूप छान असते. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांग. लाईक आणि सबस्क्राईब करा.